किसको टैक्स किसको देता है बीच पे लाने को? हाँ, क्या बोले पता टैक्स किसको देता है? वो मेरे को नहीं मालूम, पगार पे चला रहे हैं। कौन चलाता है? आदेश नायक का गाना है। हाँ, आदेश नायक आदेश नायक कहाँ का वो? इधर ही का है। इधर का। और आप क्या करते हैं? मैं पगार पे चला सैलरी पगार से चलाते हैं। किसको देता है टैक्स? किसको देता है? पंचायत को? वो नहीं मालूम, क्या टूरिज्म को? वो नहीं मालूम। मालूम नहीं। कितना कितना तक रहता है शाम को? 11 बजे तक रहता हूँ। 11 बजे, रात को 11 बजे। सुबह कितना बजे आता है? सुबह आता हूँ 2 बजे आता हूँ, 11 बजे चला हाँ, 2 बजे तक जाता है. नमस्कार, सध्या आम्ही हर्मल समुद्र किनारी भागात आहोत आणि या किनारी भागात हल्लीच आपला पर्यटन हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. काही स्थानिक आणि बिगर गोमंतकी आणि व्यवसाय या ठिकाणी पर्यटन हंगामातील सुरू केलेले आहेत, परंतु बिगर गोमंतकी आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी सॅग व्यवसाय म्हणजे जे सॅग आहेत ते खाजगी जमिनीत घातलेले आहेत आणि त्यांच्या लाकडी पलंग या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आता पर्यटन खात्याने या सॅग व्यावसायिकांना जे बिगर गोमंतकी आहेत त्यांना किती सॅग आपले लाकडी पलंग घालण्यास परवाने दिले ह्याचा एक संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे. खरं म्हणजे किनारी भागात जे स्थानिक असतात, स्थानिक बेरोजगार युवक असतात, त्यांना पर्यटन हंगामात एखादा जर व्यवसाय मग तो कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो तो करत असताना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. जे कायदेशीर आहेत त्यांना लाखो रुपये सरकारला अर्थात पर्यटन खात्याला जमा करावे लागतात, त्यानंतर व्यवसायाला परवाने मिळत असतात. परंतु काही या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे नक्कीच परवाने आहेत का याचा शोध स्थानिक पंचायत, पर्यटन खाते आणि सरकारने घेण्याची गरज आहे. आज आपण किनारी भागात बघितलं तर मोठ्या प्रमाणात ज्या फिरत्या कपडे विक्रेत्या दिसतात, त्यामध्ये माळा विक्र्या म्हणा, चप्पल विक्र्या, वेगवेगळ्या वस्तू विकणाऱ्या ज्या बिगर गोमंतकी आहेत त्याची नजर आपल्याला दिसून येते. शिवाय या ठिकाणी आईस्क्रीम विकणारे मोठ्या प्रमाणात गाडे या ठिकाणी किनारी भागात दिसतात. काही सॅग व्यावसायिकांनी, आता ते स्थानिक किंवा बिगर हाही एक संशोधनाचा विषय, त्यांनी थेट पाण्याकडे लाकडी पलंग किंवा ज्या बसण्यासाठी आसन व्यवस्था केली आहे त्यापर्यंत पाणी पोचत आहे. सरकारने पर्यटन हंगामाला व्यवस्थित सोयी सुविधा पुरवण्या अगोदर जे कोण बेकायदेशीर असेल लाकडी पलंग अतिक्रमण करून ज्या व्यवस्थित पर्यटकांना चालण्यासाठी देत नाही, त्यांना अडथळे आणतात, त्यांच्यावर खरं म्हणजे कारवाई करण्याची गरज आहे. आणि सरकारला या पर्यटन व्यवसायातून करोडो रुपये महसूल मिळत असतो. हा महसूल मिळत असताना त्यातला काही महसुलाचा 1% तरी साधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्याची गरज आहे. या ठिकाणी कुठल्याच प्रकारची साधन सुविधा नाही, चेंजिंग रूम नाही, शौचालयाची सोय नाही. मात्र जे सॅग व्यावसायिक आपले स्थानिक आहेत त्या स्थानिक सॅग व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरवण्यावर भर दिलेला आहे. पर्यटन खाते नक्की काय करते याकडे लक्ष देण्याची आता गरज आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.